तर या बुलेटिनची सुरुवात करतोय एका ब्रेकिंग बातमीनं। नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी गडचिरोलीतील न्यायालयानं दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी.एन. साईबाबा याला आता दोषी ठरवलंय। प्राध्यापक जी.एन. साईबाबांसह 4 जणांना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे। साईबाबाला देशविघातक कृत्य, बंदी असलेल्या संघटनांचा सदस्य असणे, प्रचार करणे या गुन्ह्यांमध्ये सर्वांना दोषी ठरवण्यात आलंय। जी.एन. साईबाबाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि गडचिरोलीतल्या न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे। नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी गडचिरोलीतील न्यायालयानं दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी.एन. साईबाबा याला आता दोषी ठरवलंय। तसंच त्याच्यासह अन्य 4 जणांवर जन्मठेपेची कारवाई करण्यात आली। नक्षलवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का आहे हा। दरम्यान कोण आहे जी.एन. साईबाबा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन. साईबाबा रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट आणि सीपीआय संघटनांशी जुळलेल्याचा आरोप। 9 मे 2019 ला गडचिरोली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली। दरम्यान आपण 90% अपंग असल्याचा दावा करून त्यांनी जामीन मिळवला। या जामिनावर प्रचंड राजकारण झालं। सामाजिक कार्यकर्त्यांचं धरणं आंदोलन देखील झालं। आंदोलनादरम्यान आरोपींविरुद्ध घातक कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप देखील करण्यात आले। देशविघातक कृत्य, बंदी असलेल्या संघटनांचा सदस्य असणे, प्रचार करणे या गुन्ह्यात आता एन. साईबाबा याला दोषी ठरवण्यात आले। दरम्यान या सगळ्या प्रकरणासोबत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत तुषार कोहळे। आपण थेट त्यांच्याकडे जाऊ। तुषार, 2014 साली याला अटक करण्यात आली होती आणि आता याच्यावरती जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, काय सांगशील? तन्मय, निश्चित अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा हा आजचा निर्णय आहे। जर का मागील 20 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील नक्षलविरोधी चळवळीचा जर का आपण कारभार बघितला तर हे सर्वात मोठं यश आहे। कारण की ज्या प्रकारे शहरी भागामध्ये अनेक नक्षलवादी राहत होते आणि ते नक्षली कारवायामध्ये सक्रिय असतात, पण नेहमी ते हात वर करायचे की आमचा कोणताही संबंध नाही, आमच्याकडे कोणतीही बंदूक नाही, त्यामुळे त्यांच्यावर जे काही आरोप होत होते तिथनं ते निसटून जायचे। पण ही पहिली अशी कारवाई आहे ज्यामध्ये थेट शहरी भागातले जे नक्षली आहे, जे नक्षली चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असतात, त्यांना शिक्षा झालेली आहे। आजच्या घटनेमध्ये पण आपल्याला पाहायला मिळालं की जे.एन. साईबाबा आणि त्यांचे जे सहकारी यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि एका आरोपीला 6 वर्षाची शिक्षा झालेली आहे। महत्त्वाची गोष्ट की या घटनेनंतर आणखी एक महत्त्वाचा विषय इथे उपस्थित होतो की दिल्लीचं जे जे.एन.यू. विद्यापीठ आहे ते नेहमी नक्षली कारवाईमध्ये सक्रिय असायचं आणि आज ज्या प्रकारे या आरोपींना शिक्षा झाली त्यामुळे हे अधोरेखित झालं की कुठेतरी जे जे.एन.यू. हे नक्षल कारवाईचं केंद्र आहे आणि तिथनंच मोठ्या प्रमाणात देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये नक्षली कारवाया केल्या जातात। नक्षलीचं जे मॅन पॉवर आहे त्यामधले महत्त्वाचं म्हणजे की जे बौद्धिक रणनीती असते ती जे.एन.यू.मधनं ठरवली जाते। जे.एन.यू.चे अनेक असे प्राध्यापक असो किंवा इतर अनेक लोक आहेत ते त्यामध्ये सहभागी असतात, पण ते नेहमी यावरून आरोप आपले फेटाळून लावत असायचे। नेहमी सांगायचं की आमचा या नक्षली चळवळीशी कोणताही संबंध नाही। पण जे.एन. साईबाबा यांच्या घटनेनंतर हे अधोरेखित झालं की कुठेतरी एक जो शहरी वर्ग आहे तो कशाप्रकारे या घटनेमध्ये सक्रिय असतो। आणि महत्त्वाची गोष्ट की जे एक नेटवर्क या घटनेमध्ये उघडकीस झालं की जे कुरिअर बॉय असतात, यामध्ये जो हेम मिश्रा होता हा कुरिअर बॉय म्हणून काम करायचा। हेम मिश्राला अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे नेटवर्क कशा प्रकारे काम करायचं ते सिद्ध झालं होतं की दिल्लीमधनं एखादा मेसेज आला तर तो ग्रासरूटवर जे मी तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत स्मिता गायकवाड आहेत, नक्षलवादी चळवळीच्या अभ्यासिका आहेत त्या। स्मिताताई, आगामी काळात ज्या नक्षलवाद्यांचं आता हे नेटवर्क मोठं उद्ध्वस्त करण्यात यश मिळालंय, आगामी काळात यांना आळा बसण्यासाठी आता हा निर्णय कितपत महत्त्वाचा वाटतो? आपली प्रतिक्रिया? आजचा जो निर्णय आहे तो ऍक्च्युली ज्याला ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल आणि पोलीस यंत्रणा किंवा ज्या गुप्तहेर यंत्रणा आहेत त्यांच्यासाठी हा खूपच प्रोत्साहन देणारा निर्णय आहे। याचं कारण असं की ज्या काही नक्षलवादी कृत्य होत असतात, जी गडचिरोली आणि रेड कॉरिडॉर या एरियामध्ये जी होत असतात, ती नक्षलवादी कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांच्या मागे जे मेंदू आहेत, जे ऍक्च्युअल त्याची स्ट्रॅटेजी प्लॅन करणारे जे लोक आहेत ते शहरांमध्ये बसलेले हे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा NGOजमध्ये
किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या नावांखाली काम करणारे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत ते त्यांच्या मागचे मेंदू आहेत ॲक्च्युली. आणि आजच्या या घटनेमध्ये हे सिद्ध झालंय, कोर्टासमोर पुराव्यासहित सिद्ध झालंय की या लोकांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण आतापर्यंत असं व्हायचं की संविधानिक मार्गांचा गैरवापर करून संविधानाच्या विरोधातच हे लोक अशी सगळी कारस्थानं करायचे, पण त्यांच्या विरोधात एक्झॅक्टली पुरावे मिळत नसल्यामुळे हे सुटले जायचे. आणि आजच्या या हा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयामुळे निश्चितच पोलीस यंत्रणांचं जे मोराल आहे ते वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचा एक महत्त्वाचा इफेक्ट मी जो म्हणू शकेल की बरेचदा शाळा कॉलेजेसमधल्या तरुणींना वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा वापर केला जातो नक्षलवादी कारवायांसाठी. आणि बरेचदा त्यांना माहीत सुद्धा नसतं की आपला वापर कोणीतरी करतोय. म्हणजे अगदी एक लक्ष्मण रेषा पार केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे आपला हा वापर होत होता आणि तोपर्यंत खूप उशीर झाला असतो. सो आजचा जो निर्णय आहे त्याच्यातून असे तरुणी जे आहेत ते अलर्ट होतील आणि कुठल्याही संघटनेच्या साठी काम करण्याच्या आधी त्या संघटनेचे रूट्स काय आहेत, त्यांचं एक्झॅक्टली कोणाकोणाच्या लिंक्स आहेत आणि ती संघटना फक्त प्रोटेस्ट करण्याचं आणि ॲक्टिव्हिस्ट असण्याचं नाटक करते की खरंच काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करते, हा प्रश्न तरुणींनी विचारणं सुरू केलं तरी सुद्धा मी म्हणेल की फ्युचरच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने या निर्णयाचा तो खूप मोठा उपयोग असेल. कारण की ज्या इनोसंट तरुणींना या सगळ्या प्रकरणांमध्ये ओढलं जातं, या माओवादी कारवायांमध्ये ओढलं जातं, त्याला कुठेतरी आळा बसू शकतो आजच्या या निर्णयामुळे. कारण एक अवेअरनेस त्याच्यामध्ये स्प्रेड होऊ शकतो. निश्चितच आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल धन्यवाद. तर तुषार, तूही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर नक्षलवाद्यांच्या नेटवर्कला हा मोठा धक्का म्हणावा लागेल. वादग्रस्त प्राध्यापक GN साईबाबा याला या सगळ्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलंय. त्याच्यासह अन्य 4 जणांना देखील या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. त्यामुळे अतिशय ऐतिहासिक असा हा निर्णय न्यायालयानं दिलेला इथे पाहायला मिळतोय.